की एका लोकशाहीमध्ये फक्त विरोधाला विरोध करायचा नसतो, चर्चा करायची असते. त्यामुळे जगनमोहन रेड्डी साहेबांची पार्टी, नितीश कुमार साहेबांची पार्टी या दोघांनीही अशी लाईन घेतली की काहीतरी चर्चा आणखीन झाली पाहिजे. त्यानंतर अजित पवारांच्या पक्षाचं काय स्टँड आहे हा काय आम्हाला पार्लमेंटमध्ये समजला नाही. वक्फ बोर्डवर त्यांची काय स्टँड आहे, काय लाईन आहे, म्हणजे बाजूनी आहेत विरोधात आहे हे काहीच कळलं नाही. कारण का त्यांचं मत काही त्यांच्या पक्षाने मांडलेलं नाही लोकसभेत. आणि राहिला शिंदे साहेबांचा पक्ष, माननीय मुख्यमंत्र्याचा, त्यांची लाईन श्रीकांत शिंदेनी अतिशय स्पष्टपणे मांडली. अजित पवार महाविकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळूनही आपण मुख्यमंत्रीपद घेत नाही याविषयी ते स्पष्टपणे बोलले होते. त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगणं यात गैर काय, त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही. आम्हाला एकदाच संधी होती, ती 2004 मध्ये होती. त्याला आता 20 वर्ष झालेली आहे. त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार, पहिला मुद्दा. आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात आणि कुणालाही अँबिशन्स असणं याच्यात काही गैर नाही. प्रत्येकाला नंबर्स आले तर मुख्यमंत्री पदावरती क्लेम कराल का? आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे. आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही. आम्हाला ह्या राज्याचा विकास करायचा आहे, चांगली धोरणं करायची आहेत. आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे प्रचंड वाढलेली आहे. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा म्हणतो. मग याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर्स असतील तरी मुख्यमंत्रीपद मागणार नाही एनसीपी? ना, माझं काय म्हणणं आहे, आधी सत्तेत येऊन चांगली कामं करूया ना. बारामतीमध्ये घेतल्यामुळे संघाकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. काल संघाच्याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे की भाजप स्वबळावरती सत्तेवरती येणार नव्हतं, त्यामुळे एकनाथ शिंदेना सुरुवातीला घेतलं गेलं. मतांची टक्केवारी बघता ती सुद्धा पूर्ण होत नव्हती, म्हणून अजित पवारांना नंतर सोबत घेण्याचा निर्णय हा घेण्यात आला. तो संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न. बारामतीमध्ये योजना मध्य प्रदेशमध्ये थांबलेली आहे, महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या तोंडावरती योजना जास्त बोलले जाते. चालेल का? बोलणं जात आहे नाही, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. डेटाच बघा ना, बोललं जात आहे काय. आपण डेटा वाईज बोलूया. मी काय त्यांच्यासारखे उगाच आरोप करत नाही उठसूट. आणि मी इतिहासात पण रमत पंतप्रधान दिल्लीच्या मुद्द्यात रेवड्या वाटणं असं म्हटलेले होते. हे ज्या योजनांमधून लोकांना थेट पैसे देण्याचा मुद्दा होता, त्याच्यात रेवडिया बाटी जारी असं म्हटलं होतं. पण हे आता सरकार कॉन्ट्रडिक्शनच आहे ना. भ्रष्टाचाराबद्दल आरोप करायचे आणि त्याचाच 3 महिन्यात प्रवेश घ्यायचा. ज्यांच्या विरोधात ते बोलतात त्यांनाच ते नंतर पक्षात घेतात असा डेटा दाखवतो. फक्त 5-10% जे लोक लढायला तयार आहेत तेवढेच सगळे आम्ही टिकून ताकदीने या दडपशाहीच्या विरोधात लढतोय. विधानसभेसाठी बारामतीबद्दल उत्सुकता आहे. आता अजितदादा म्हणतात की मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. मग ती उत्सुकता अधिकच ताणली गेली. खरंच पवार विरुद्ध पवार होणार का? बघा, आमच्या पक्षामध्ये आमची एक स्क्रीनिंग कमिटी आहे. एक तर 2 लेवल्सला इलेक्शनचं हे सगळं काम होईल. एक तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार. त्याच्यामुळे आम्हाला विचारलं तर आम्ही 288 जागा आम्ही लढणार आहोत, पहिला मुद्दा. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने एक महाविकास आघाडी म्हणून लढणार, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, नंतर प्रत्येकजण कुणाला तिकीट द्यायचं नाही द्यायचं हा निर्णय सर्वे, चर्चा, स्थानिक लोकांचं मार्गदर्शन घेऊनच केलं जाईल. ज्याला तिकीट जाईल त्याला स्थानिक लोकांचा मान सन्मान, कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच निर्णय होईल. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल निवडणुकीच्या आधी ज्यांचं मला असं वाटत नाही. मला असं वाटतं काय फरक पडतो, चेहरा असणं काय एवढं तुम्हाला गरजेचं आहे. मनमोहन सिंग साहेबांनी 2 टर्म अतिशय उत्तमपणे काम केलंच ना. कुठला चेहरा होता तेव्हा? आणि तसंच झालं तर यावेळेस असर्टिव्ह लिडरशिप म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांचा चेहरा होता. सीट कमी झाल्याच ना, त्यामुळे असं काही नसतं. तुम्ही जरी असं म्हणत असला तिकडे ठाकरे गटाकडून त्यावरती जोर दिला जातो. सातत्याने काँग्रेसचं म्हणणं आहे की ज्यांची संख्या जास्त असेल त्यांचं प्रत्येकाला बोलायचं आहे. लोकशाही व दडपशाही नाही आहे महाविकास आघाडीमध्ये. महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे का नाही?
दुसरीकडे ताई मनोज जरांगे पाटलांनी काल 29 ची डेडलाईन दिलेली आहे आणि आता विधानसभेला अपक्ष उमेदवार उभे करण्याची तयारी सुद्धा ते हे करतात आणि आता पाडायचं अशा पद्धतीची भूमिका ते घेतात. आरक्षणाच्या बाबतीत माननीय जयंत पाटलांनी सविस्तर 2 दिवसापूर्वी मला मीडिया चॅनल्सवरच मी पाहिलं, सविस्तर त्यांनी आमची भूमिका सांगितलेली आहे. मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोलले, कालच एक ST-SC बिल येणार होतं पण ते आलं नाही बिल. आमची सगळ्यांचीच मागणी एवढीच होती की ST-SC जे काय आरक्षणाबद्दल सरकारला करायचं आहे, सरकारने महाराष्ट्रातून, हे सगळे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स आहेत, पूर्ण ताकदीने जर महाराष्ट्राकडून प्रस्ताव आला, महाराष्ट्रात आम्ही या सगळ्या आरक्षण, मग मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे आमची मतं मांडलेली आहेत. ती मांडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने तो प्रस्ताव आणावा, तो दिल्लीत पाठवावा. आम्ही ताकदीने सरकारमध्ये या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटमध्ये आम्ही ताकदीने एक उभं गोष्ट राहू. लक्षात येते, थर्ड फ्रंट असेल किंवा जरांगे पाटलांचे अपक्ष उमेदवार असतील, या सगळ्यांमुळं जो एक वोट शेअर डिवाइड होईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा मोठा वोट शेअर जाईल असं चित्र आहे, जे महायुतीसाठी बेनिफिशियल असेल. एक थेअरी अशी दिली जाते की महायुती पर्पजफुली हे BJP किंवा महायुती पर्पजफुली जरांगेंना या इलेक्टिव्ह मेरिटच्या रेसमध्ये आणायचा प्रयत्न करते किंवा ड्रॅग करते त्यांना. तुम्हाला या लॉजिकमध्ये काही, तुम्हाला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात? त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये, तर त्यांची मतं कमी होत नाही, त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात. आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन आणि लोकांना फसवण्यासाठी नाही आलो. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे आज कुठे 10 वर्ष झाली, गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, मिळालं धनगर समाजाला आरक्षण. त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम, घरं फोडा, पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, CBI, EDच्या नोटिसेस द्या, याच्यावरच यांचं तरले आतापर्यंत. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी एक स्वतंत्र आघाडी आता स्थापन केलेली आहे. येत्या काळामध्ये हर्षवर्धन पाटील हे स्वतंत्र लढतील असं तुम्हाला वाटतं का? आणि जर तसं नाही झालं तर पुन्हा हर्षवर्धन पाटील कदाचित तुमच्याकडे येतील असं बोललं जातं. सगळ्यात जास्त चर्चा तीच आहे, तुमच्याकडे येतील किंवा तुम्ही इनडायरेक्ट सपोर्ट कराल, काही तुमच्यामध्ये कोॲल्युशन होईल अशा. महाविकास आघाडीच्या ज्या 288 ज्या सीट होतील त्या सगळ्या आम्ही चर्चेनी कार्यकर्त्यांचा मान सन्मान करूनच तिकीट वाटप होईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.